नमस्कार. आपला गच्चीवरील पिण्याच्या टाकीच्या वरती असलेला जो लोखंडी कठडा होता तो अनेक वर्षांनी गंजून एकदम निकामी आणि तकलादू झाला होता. त्याचे मोठे मोठे तुकडे खालती लोंबत होते आणि ते मयेकरांच्या गच्चीमध्ये किंवा भोसल्यांच्या गच्चीमध्ये पडण्याचा अत्यंत मोठा धोका होता. तसेच संपूर्ण गंजून गेले होते. ते काढून टाकणे अत्यावश्यक होते. एक मिनिट मैं लेने के लिए आता हूँ. काढून टाकले गेले. हे त्याचे तळमजल्यावर असलेले स्क्रॅप रद्दीवाल्याला बोलवून त्याने संपूर्ण भंगारवाल्याला बोलवून त्याने संपूर्ण त्याचे वजन केले. गेल्या सोमवारी 21 एप्रिलला ते सगळं स्क्रॅप त्याला विकून टाकण्यात आले. हे सर्व होत असताना वजनाचं काम होत असताना घाणेकर साहेब, घाग साहेब, हसीनकर साहेब यांची तिथे उपस्थिती होती. त्यांचे विशेष धन्यवाद. गच्चीवरील टाकीच्या वरती जे कठडा होता त्याचे संपूर्ण भंगार आधी वजन करून मग त्या रद्दीवाल्याची माणसंच संपूर्ण ते घेऊन गेले हातगाडीवरती लोड करून. त्याच माणसांकडून संपूर्ण गच्ची साफ करून घेण्यात आली. त्यामुळे आता आपली गच्ची जी आहे ती अतिशय स्वच्छ झालेली आहे. अजिबात कचरा नाही. गच्चीवरील टाकीवरती नोटीसही लावण्यात आलेली आहे की वरती जाण्यास सक्त मनाई आहे. फक्त टाकी साफ करणारे प्लंबर्स वगैरे जे असतात आपले तेच फक्त वरती जाऊ शकतील. बाकी इतर कोणी जाण्याचा अटेम्प्टसुद्धा करू नये. आणि आपली गच्ची स्वच्छ आहे ती तशीच राहील अशी आशा करूया. आपल्या बिल्डिंगमधल्या काही जणांना समजा वरती पाय मोकळे करायला सिनियर सिटिझन्सना वगैरे जायचं असेल, मुलांना जायचं असेल ते नक्की ॲडव्हान्टेज घेऊ शकतात. धन्यवाद.